दादर चौपाटीवर 3 शालेय विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यांना वाचवण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर कुठलीही सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे महापालिका आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। हा दुर्दैवी प्रसंग ओढवलाय दादरच्या उलन मिल महापालिका शाळेवर। शनिवारी शाळेतील अनुप कुमार यादव, रोहित कुमार यादव आणि भरत हनुमंता या 3 विद्यार्थ्यांचा दादर चौपाटी येथील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। शाळेतील काही मित्र मैत्रिणींसोबत हे तिघेही चौपाटीवर खेळायला गेले होते। खेळताना अंगाला वाळू लागल्यानं ती काढण्यासाठी एक जण समुद्रात उतरला। समुद्राच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी आणखीन काही जण पाण्यात उतरले। त्यापैकी काही जण किनाऱ्यालगत पाण्यात होते, तर अनुप कुमार आणि रोहित कुमार हे यादव बंधू आणि भरत हनुमंता हे थोडे जास्त आत पाण्यात गेले। पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले। त्यांचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू झाली। काही प्रत्यक्षदर्शींनी बुडत असलेल्या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र भरतीच्या लाटांच्या माऱ्यापुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले। अगोदर एक मुलगा पुढे जाऊन तो संपला होता, तो डुबला होता। त्याला प्रयत्न मी करू शकत नव्हतो, पण 2 मुलाला प्रयत्न केला। दोन्ही मुलं माझ्या एक पायाला आणि कमराला त्यांनी अटॅक केलं, तर त्यांना मी पूर्ण ताकद लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण लाटाचा प्रवाह एवढा उंच होता आणि ताकद लाटामध्ये एवढी होती शकते की मी काय करू शकलो लाचार। त्या दोन्ही लाटांमध्ये ते दोन्ही मुलं सटकले आणि मग मी रिटर्न मला लाटेने बाहेर फेकल्याबरोबर माझा स्टॅमिना खतम। मग मला सनीने ट्यूब टाकून मी पोहत आलो, म्हणजे पूर्ण म्हणजे लूज झालतो, एकदम थंड झालतो। मग सनीने मला ट्यूब टाकून वाचवलं। दादर चौपाटीवर लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना नसल्याचं या दुर्घटनेच्या निमित्तानं स्पष्ट झालंय। समुद्र किनाऱ्यावर एखादा तरी जीवरक्षक तैनात असता तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती। बुडालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाला सुमारे 2 तास प्रयत्न करावे लागले। किनाऱ्यावर कोणी लाईफगार्ड नाहीये का, जो अशा वेळेस मुलांना त्या ठिकाणी कोण नव्हतं सध्या। अशा वेळेस सध्या ठिकाणी सर्व ओरडा कोणच नव्हतं। मग माझ्याकडे काय ह्यांनी जी ट्यूब टाकलेली ट्यूब जर मला असते ना, तर दोन्ही मुलं मी वाचू शकत होतो। तिथल्या स्थानिक काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण ते काही प्रोफेशनल नव्हते। त्यामुळे जर तिथे प्रोफेशनल जीवरक्षक असते तर कदाचित त्या 3 मुलांचा जीव गेला नसता, जीव वाचला असता। त्यामुळे तिथे जीवरक्षक तात्काळ तैनात करणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी खूप पर्यटक येत असतात किंवा फिरायला आजूबाजूच्या विभागातले लोक रोज संध्याकाळी तिकडे येत असतात। त्यामुळे त्यातला कोणी अशी पुढे दुर्घटना होऊ नये म्हणून तात्काळ काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दुसरं असं की तिकडे लाईट सुद्धा नाही आहेत। या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तसंच शाळा व्यवस्थापनाला जबरदस्त मानसिक धक्का बसलाय। मात्र त्यासाठी जबाबदार कोण याचाही गांभीर्यानं विचार होणं तितकंच गरजेचं आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।